नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 4थी मधील धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम याविषयी संपूर्ण स्पष्टीकरण अभ्यासले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला सुरुवात करूया प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाचा स्वाध्यायाला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जरा डोके लावा या सेक्शन मधील या भागातील काही क्वेश्चन बघणार आहोत, प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? याचं उत्तर आहे नाही. कोंबडी आणि इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यासाठी तितकेच दिवस लागणार नाहीत. कारण प्रत्येक पक्ष्याचा अंड्यातून पिल्ले तयार होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. प्रत्येक पक्ष्याचा अंड्यात पिल्ले तयार होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. आपण याची काही उदाहरणं बघूया. तुम्हाला पुढे एक चार्ट दिला आहे. या चार्ट मध्ये काही पक्षी व त्यांचा अंडी उबवण्याचा कालावधी दिलेला आहे. पहिला आहे गायक पक्षी, म्हणजे जे काही पक्षी गाणे गातात किंवा ज्यांचा आवाज चांगला असतो. तर त्यामध्ये आहे उदाहरणार्थ कोकिळा. यांना अंडी उबवण्यासाठी 11 ते 15 दिवस लागतात. काही पक्ष्यांच्या बाबतीत हा जो काही काळ आहे तो 3 आठवडे इतकाही असू शकतो. यानंतर नंबर 2 ला आहे सुतार पक्षी, पारवा. यांना अंडी उबवण्यासाठी 11 ते 15 दिवस लागतात. 3 नंबर बदक, कदम, हंस यांना अंडी उबवण्यासाठी 3 ते 4 आठवडे लागतात. शहामृग याला 6 आठवडे लागतात. चिमणी याला 10 ते 14 दिवस लागतात. फुलपाखराला अंडी उबवण्यासाठी 23 ते 24 दिवस लागतात. चतुर चतुर म्हणजे आपण त्याला पतंगही म्हणतो. पावसाळा सुरू झाला की फुलपाखराप्रमाणे दिसलेला लांब शेपटी असलेला एक कीटक आपल्याला आपल्या भोवती उडताना दिसतो. तर याला काय म्हटलं जातं, तर चतुर म्हटलं जातं. आणि या चतुराला 2 ते 5 आठवडे अंडी उबवण्यासाठी लागतात. तसेच याला आपण ड्रॅगन फ्लाय असे इंग्लिश मध्ये म्हणत असतो. तर पुढचा प्रश्न बघा, या चतुरावरच किंवा या ड्रॅगन फ्लायवर अवलंबून आहे. बघा बरं काय आहे, गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थापैकी ही कोणती अवस्था आहे? बर, याचं उत्तर आहे गवतात फिरणारा चतुर हा अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थापैकी प्रौढ ही अवस्था आहे. पुढील चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. तर या ठिकाणी ड्रॅगन फ्लायची किंवा चतुराची अंडी, यानंतर त्याचा आळी, त्याचा कोश आणि प्रौढ ड्रॅगन फ्लाय किंवा चतुर तयार झालेला इथं दिसत आहे. पुढचा प्रश्न, पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. असे का होते बरं? याचं उत्तर बघा बरं. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेले दिसतात. कारण जेव्हा फुलपाखरू अळी अवस्थेत असते, म्हणजेच सुरवंट असते, तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते. त्यामुळे सुरवंट ज्या पानावर अंड्यातून बाहेर पडतो तेच पान खायला सुरुवात करतो. प्रश्न पुढचा, पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा. आता मटारच्या शेंगा म्हणजे काय? काही ठिकाणी याला काय म्हटलं जातं सांगा बरं? वाटाण्याच्या शेंगा असं देखील म्हटलं जातं. कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. फुलपाखराच्या वाढीतील 4 अवस्थापैकी ती कोणती अवस्था असते? उत्तर, पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. फुलपाखराच्या वाढीतील 4 अवस्थापैकी ही सुरवंट अवस्था आहे. कोणती अवस्था आहे? तर सुरवंट ही अवस्था आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आता हा आहे आ सेक्शन. या सेक्शन मध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न आहे. यातील प्रश्न पहिला, कोंबडीला अंडी
का उबवावी लागतात? कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर, कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. पिलांची वाढ पूर्ण व्हावी आणि पिल्लू अंड्यातून बाहेर पडावं यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात. थोडक्यात पिलाला जन्म देण्यासाठी कोंबडी अंडी उबवत असते. प्रश्न 2. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? बघा बरं, ज्याप्रमाणे आपली आई आपलं संरक्षण करते त्याचप्रमाणे अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी ही काय करत असते? आपल्या अंड्यांचं संरक्षण करत असते. अंडी उबवताना तिला या अंड्यांची काळजी वाटत असते. म्हणून या अंड्यांच्या संरक्षणासाठी त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून कोणीही जरी जवळ आलं तरी ती कोंबडी त्या लोकांच्या किंवा त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जाते. म्हणजेच काय तर ती आक्रमक होते. प्रश्न 3. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर, फुलपाखरांच्या वाढीच्या अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बरोबर. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 4. कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणते बदल होतात? उत्तर, कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 किंवा 12 दिवस असतो. किती दिवस असतो? 11 किंवा 12 दिवस असतो. कशाच्या आत? कोशाच्या आत. मग यावेळी काय होतं तर हा जो बिबळ्या कडवा आहे तो काही खात नाही आणि पितही नाही, पण आवरणाच्या आत त्याच्या शरीरात काय होतात तर महत्वाचे बदल होत असतात. काय होतं? पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख निर्माण होतात. यासारखे बदल बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोशामध्ये असताना होत असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा आहे ई सेक्शन. या सेक्शन मध्ये काय आहे तर चुकी बरोबर ते सांगायचं आहे. चला पाहूया. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. चूक आहे की बरोबर आहे? सांगा पाहू. तर याचं उत्तर आहे चूक. काय आहे? चूक. तर शेळीचं पिल्लू कुठून बाहेर येतं तर शेळीचं पिल्लू आईच्या पोटातून बाहेर येतं. मुंग्यांची अंडी छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाही. चूक की बरोबर? बरोबर. प्रश्न 3. अंड्यातून फुलपाखरांची सुरवंटे बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. चूक की बरोबर? चूक. का तर जेव्हा अंड्यातून फुलपाखरांची सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना खूप भूक लागलेली असतात. आता पुढचा दुसरा ई सेक्शन बघूया. हा प्रश्न आहे गाळलेले शब्द भरा. यामध्ये बघा प्रश्न काय आहे पहिला. फुलपाखरांची मादी वनस्पतीच्या पानावर टिंब घालते. तर याचं उत्तर काय आहे? अंडी घालते. प्रश्न क्रमांक 2. फुलपाखरांच्या आळीला टिंबला सुरवंट म्हणतात. फुलपाखरांच्या टिंबला सुरवंट म्हणतात. फुलपाखरांच्या आळीला सुरवंट म्हणतात. चला आता प्राण्यांचा जीवनक्रम या पाठावर आधारित सर्व स्वाध्याय आपण सोडवला आहे. आता आपण या पाठावरील काही वन लाइनर किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त असे प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा बरं. सापाला अंडी उबवण्यासाठी किती दिवस लागतात? उत्तर, 65. मुंगीला अंडी उबवण्यासाठी किती दिवस लागतात? उत्तर, 7 ते 15 दिवस. सर्वच साप अंडी घालतात का? सर्व साप अंडी घालत नाहीत. मग असा कोणता साप आहे जो अंडी घालत नाही? याचं उत्तर आहे घोणस. काय उत्तर आहे? घोणस. बेडूक किती दिवस अंडी उबवतो? बघा, बेडूक हा 24 ते 48 तास 24 ते 48 तास एवढाच वेळ अंडी उबवतो. चला पुढचा बघूया. आपण काही वेळापूर्वी हा तक्ता पाहिला होता. यामध्ये काही पक्षी व त्यांना अंडी उबवण्यासाठी लागणारा कालावधी आपण पाहिला आहे. चला परत एकदा पाहूया. या चार्टचा उपयोग तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये होऊ शकतो. गायक पक्षी 11 ते 15 दिवस, काही पक्ष्यांच्या बाबतीत 3 आठवडे. सुतार पक्षी, पारवा 11 ते 15 दिवस, बदक, कदम, हंस 3 ते 4 आठवडे, शहामृग 6 आठवडे,
चिमणी 10 ते 14 दिवस, फुलपाखरू 23 ते 24 दिवस, चतुर कीटक 2 ते 5 आठवडे, कोंबडी 20 ते 22 दिवस. बर, यामध्ये काय होऊ शकतं आपण पाहिलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आहेत आणि ही जी वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांवर अंडी घालत असतात. त्यामुळे त्यांचा कालावधीही वेगवेगळा असू शकतो, कलरमध्ये किंवा त्यांच्या दिसण्यामध्ये फरक येऊ शकतो. चल बघा, आता या ठिकाणी आणखी एक क्वेश्चन आहे की महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन हे आहे. याचं शास्त्रीय नाव काय आहे? पॅपिलिओ पॉलिमिनेस्टोर पॉलिमिनेस्टोर हे या फुलपाखराचे काय आहे? शास्त्रीय नाव आहे. याच्या पंखांचा विस्तार किती आहे? याच्या पंखांचा विस्तार 120 ते 150 मिलीमीटर एवढा आहे. आपल्याकडे सर्वात जास्त आढळणारे फुलपाखरू कोणते आहे? आपल्याकडे सर्वात जास्त आढळणारे फुलपाखरू आहे बिबळ्या कडवा आहे. बर, यामध्ये आपण एक क्वेश्चन पाहिलाच नाही. यामध्ये बिबळ्या कडवा हे फुलपाखरू कोणत्या झाडावर अंडी घालते असा देखील प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे रुईच्या झाडावर घालते. चला विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय अडचण असतील तर कमेंट करा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे हे देखील तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू. गुड बाय. टेक केअर.